नमस्कार. जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न. ग्रामीण पातळीवर आर्थिक प्रगती होऊन ग्रामस्थ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार. वनमंत्री गणेश नाईक. गावकऱ्यांना त्यांच्या जमीन मालकीचे प्रमाणपत्र मिळवणे सोपे होणार आहे. यापूर्वी जमिनीच्या कागदपत्रासंबंधित वाद आणि विलंब होत होते, पण या योजनेमुळे ग्रामस्थांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड प्राप्त होणार असून यामुळे ग्रामीण पातळीवर आर्थिक प्रगती होऊन ग्रामस्थ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला. या अनुषंगाने वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते व स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्यातील गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी श्री गणेश नाईक बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉक्टर हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगडे, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी महेश सागर, तेजस चव्हाण तसेच वरिष्ठ अधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते. या योजनेमुळे बँक कर्ज घेण्याची प्रक्रिया देखील सुलभ होणार असून बँकांना स्पष्ट मालमत्ता कागदपत्रे मिळाल्याने बँकांना देखील कर्ज देणे अधिक सुरक्षित होईल. स्वामित्व योजना अंतर्गत पालघर जिल्ह्यातील 60% कामे पूर्ण झाली असून लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना यशस्वी राबविण्यात पालघर जिल्हा प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. जिल्हा प्रशासनाने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली असून भविष्यात ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सशक्त आणि स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.